वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यश्च पतितानि पावनेभ्यो श्री अगस्त्य महामुनी अगस्ती महाराजांच्या या पुण्य पावन पवित्र आपण येतोय आवाज येतो सर्व धर्म समभाव एक मानवतेचा संदेश उम्मत एज्युकेशन सोसायटी अकोले से आयोजित आज या अपने अकोला के पुण्य पावन भूमि में बड़े अंतकरणपूर्वक चतुर्वेदी हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद रिजवान हसन साहब मजाहिरी श्यामपुर से पधारे। मैं अंतकरणपूर्वक दिल से उनका स्वागत करता हूँ। आप सभी से गुजारिश करता हूँ कि जोरदार तालियां बजाकर अपने मेहमान का यहाँ पर कार्यक्रम के जो प्रमुख अध्यक्ष हैं आप सभी के हमारे अपने सब के मार्गदर्शक मौलाना शबीर साहब बोले, कार्यक्रम के संयोजक जो है उनमें हाफिज शेख मौजूद साहब जो अध्यक्ष है, हाफिज इस्माइल पठान जो खजिनदार है, हाफिज मोहम्मद पठान जो सेक्रेटरी है। यहाँ पर जो अपने सभी के मार्गदर्शक यहाँ पर उपस्थित हैं, जिनमें जाने माने वकील एडवोकेट वसंतराव मनकर साहब, यहाँ पर उपस्थित माधवराव जी पिटवे, हमारे मार्गदर्शक गुरुवर्यादरणीय खांडे सर, हमारे अपने सभी के मार्गदर्शक आदरणीय अन्ना, सेवानिवृत्त प्रिंसिपल आदरणीय शेख सर, व्यासपीठ पर जो मौजूद है वो अकोला तालुका एजुकेशन सोसाइटी के सदस्य रहे हैं और राजकीय सामाजिक क्षेत्र में उनका प्रभाव है। तो आरिफ शेख तांबोली, नगर सेवक नितेश जी जिन्होंने मुझे यहाँ पर बुलाया, वो डॉक्टर शाहिद भाई, उनके बंधु हमारे मार्गदर्शक डॉक्टर साहब, इसी के साथ सभी जो आप हैं, आप सभी मेरे मार्गदर्शक हैं, महत्वपूर्ण है। सबके लिए वही भावना है जो मंच पर उपस्थित सभी के लिए, जिनका नाम उल्लेख किया उनके लिए जो भावना भी आपके लिए है। अंतकरणपूर्वक आप सभी से जनता को सवाल करता हूँ। मेरी हिंदी जो है वो हिंदी थोड़ी सी मार खाने वाली हिंदी है, तो उसको आप एडजस्ट करो कि समोर सगळीच वेगळ्या क्षेत्रातील आपल्या अकोल्याची ओळख असलेल्या कळसुबाईच्या उंचीची व्यक्तिमत्व आहेत। सगळ्यांच्या प्रति कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो। माझे राजकीय सामाजिक क्षेत्रातील मित्र समोर बसलेले आहेत। खरं म्हणजे माझ्या समोर प्रश्न आहे प्रवेशांना, की सर्व धर्म समभावाचा किंवा मानवतेचा एकतेचा संदेश देण्याकरता आपण एकत्र आलो, याचा आनंद व्यक्त करावा की याचं दुःख व्यक्त करावं? काळाच्या ओघात आपल्याला सगळ्यांना याचा आनंदच व्यक्त करावा लागणार आहे, दुसरा पर्याय आपल्याजवळ नाहीये। परंतु खऱ्या अर्थानं तसं पाहिलं तर वैचारिक प्रगतीचा विचार करून विचार केला तर डॉक्टर साहेब हे त्या तशा अर्थानं ही खेदाची बाब आहे की आपल्याला मानवतेचा संदेश देण्याकरता आता एकत्र यावं लागतं। म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जवळ आपल्या आपल्या धर्माची खरी शिकवण आहे म्हणून आपण निदान त्यासाठी प्रवृत्त झालेलो आहोत। परंतु त्याच्यात अडचण अशी आहे आयुष्य
की हा मानवतेचा संदेश आपल्याला ज्याला सगळ्यांना द्यायचा आहे ती सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत का? ज्यांच्या अंतःकरणामध्ये अगोदरच मला असं वाटतं खंडे सर की आपल्या आपल्या धर्माच्या स्वाभिमानासह जीवन जगावं ही स्वाभिमानाची भावना ज्यांच्या मनात आहे ती सगळी मंडळी इथे आहे. परंतु मगाशी आरिफ शेट्टी व्यक्त केल्याप्रमाणे ज्यांच्यापर्यंत आपल्याला संदेश पोहोचवायचा आहे शेख सर बरोबर बोलतो. तर म्हणजे आम्ही कीर्तन प्रवचनाला जेव्हा जातो सप्ताहामध्ये त्यावेळेला सगळी साधारण ज्येष्ठ मंडळी विशेष संख्येत उपस्थित असतात. म्हणजे ज्याने परमार्थ केला तर सुधारणार नाही आणि ज्याने परमार्थ नाही केला तर बिघडणार नाही. फार केला तर सुधारत नाही आहे त्याच्यापेक्षा आणि अजिबात केलं तर बिघडणार नाही अशा एका विशिष्ट वयोगटातले लोक विशेष संख्येने त्या ठिकाणी समोर असतात. आणि म्हणून मी म्हणत होतो की आपल्याला आनंद व्यक्त करावा लागतोय. आपल्या सगळ्यांची भावना तीच आहे की आपण सर्व धर्म समभावाचा समतेचा एकात्मतेचा संदेश देण्याकरता एकत्रित आलेलो आहोत. कारण आता काळानुसार त्या प्रकारची गरज आवश्यकता निर्माण झाली आहे. मगाशी मी मौलानाजींची बोलत होतो म्हणजे मला आम्हाला ज्यांना आम्ही श्रेष्ठ मानतो ज्यांना आम्ही महाराज किंवा बाबा असं म्हणत असतो. मला काय म्हटलं पाहिजे हे काही मला माहिती नाही. की जो आदरणीय पूजनीय होते तो महाराज याचा बोलते त्यांच्याशी ज्या वेळेला मी बोलत होतो की बाबा काय संकल्पना आहेत. मला जेव्हा सांगितलं की ते चतुर्वेदी आहेत मला शेंदील साहेबांनी सांगितलं परवा भेटल्यावर ते चतुर्वेदी सांगितल्याबरोबरच मी पंचर झालो. म्हणजे त्याने 4ही वेदाचा अभ्यास केलेला आहे. मी अजून एका पण वेदाचा नीट अभ्यास केला. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की आपल्या सगळ्यांच्या ज्या पूर्वापार परंपरा आहेत त्याने विद्येच्या बद्दल शास्त्राच्या बद्दल ऋग्वेदाच्या बद्दल मागाशी बसल्याबद्दल चर्चा करून सांगितलं. ते अतिशय कमी शब्दामध्ये जर ते व्यक्त होण्याकरता आपण जे म्हणतो सारे जहां से अच्छा त्याच्यातलं एक वाक्य चांगलं आहे की मजहब नहीं सिखाता आपस में खेलो. याची का गरज निर्माण झाली मला असं वाटतंय काय झालं यापेक्षा काय राहिलं याच्यावर अधिक चर्चा करणं आवश्यक राहील. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती कोणी कशामुळे निर्माण केली याचा विचार करण्यापेक्षा इथून पुढे आपल्याला नेमकं काय करता येईल हे विशेष आवश्यक आहे. आपल्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे की आपण सगळे खूपच अगदी एकात्मतेचा संदेश देऊन आपापले उत्सव धार्मिक परंपरा टिकवत आहोत वाढवत आहोत. खरं म्हणजे सगळीकडे बोललं जातं की जातीयता नसली पाहिजे जातीयता संपुष्टात आली पाहिजे मानवतेचा विचार समोर आला पाहिजे. मला असं वाटतं आपण कितीही प्रयत्न केला तरी जातीयता संपेल का नाही तर मोठाच विचार करण्याचा प्रश्न आहे. आणि तो आपल्या हातात किती आहे हे अधिक विचार करणे योग्य आहे. परंतु जातीयता संपली पाहिजे असा विचार घेऊन आपण किती दिवस प्रवास केला तरी सर मला असं वाटतं जातीयता संपेल का नाही त्यापेक्षा जातीयता असली तरी जातीयवाद नसला पाहिजे. आणि म्हणून जातीयता संपवणं आपल्या हातात नाहीये कारण त्याला वेगळे वेगळे पदर आहेत. आणि आता जसे जसे निवडणुका जवळ येतात तसे तसे त्याचे ते पदर त्याचा प्रभाव त्याचा छटा आणखी वाढत वाढत जातो. जे सगळ्या गोष्टींचं नेतृत्व करतायत त्या प्रत्येक समाजाच्या नेत्यांना असं वाटत आहे की येणाऱ्या काळामध्ये ही जर जनगणना आहे ती जात न्याय झाली तरच आपल्याला आपली वोट बँक निश्चित करता येईल की मी एवढ्या समाजाचं नेतृत्व करतोय म्हटल्यावर त्यांना तशा प्रकारचं बार्गेनिंग वरती त्या पद्धतीने करता येईल. अशी सगळी गणित आहेत आपल्या सत्तेतला विषय आहे. आपला मूळ विषय असा आहे की जातीयता संपली नाही तरी पण जातीवाद संपवणं मात्र आपल्या हातात आहे. कोणीतरी चांगला म्हणून आम्ही चांगले कोणीतरी वाईट म्हणून आम्ही वाईट असा विचार आपल्याला शास्त्रानं दिला नाही. सगळ्या धर्माचं संविधान म्हणत होती मला पुराणाचा सार थोडक्यामध्ये त्या ठिकाणी सांगा. सगळ्या धर्मांची साधारणपणे एकच शिकवण आहे की आपल्या आपल्या धर्माबद्दलचा स्वाभिमान असला पाहिजे.
त्याचा आचार विचाराचा प्रभाव, त्याचं आचरण आपल्या आपल्या पद्धतीने असलं पाहिजे. परंतु अलीकडच्या काळातली कट्टरतेची व्याख्या बदलायला लागली आणि म्हणून मला असं वाटतं की कट्टरता म्हणजे माझा जो धर्म आहे हा धर्म सर्वश्रेष्ठ आहे या प्रकारचा कट्टरतेचा विचार नक्की असला पाहिजे. पण माझा धर्माच्या बद्दल मी कट्टर असणं याचा अर्थ दुसरा जो कोणी धर्म असेल आपल्या आजूबाजूला तर तो धर्म चुकीचा आहे आणि माझाच फक्त बरोबर आहे असा कट्टरतेचा किंवा द्वेषाचा विचार मनात असणं हे कुठल्याही शास्त्रात आणि परंपरेला सत्ता मान्य नाही. तर म्हणजे ज्ञानोबारायचं आळंदीमध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कीर्तन होतं. नामदेव महाराजांचं कीर्तन होतं. त्याचे संयोजक ज्ञानेश्वर महाराज. मंदिरामध्ये कीर्तनाला जाण्याची वेळ आली त्यावेळेला मंदिरामध्ये 4 लोक मंदिरामध्ये कीर्तनाला त्यांना दिसले. त्याच्यामध्ये जनाबाई त्यांना कीर्तनाला दिसल्या नाही. त्याच्यामध्ये कानोपात्रा त्यांना कीर्तनाला दिसले नाही. त्यामध्ये चौकोबाराय त्यांना कीर्तनामध्ये दिसले नाही आणि कबीर महाराज त्यांना कीर्तनाला दिसले नाही. रोजच्या कीर्तनाला असलेली 4 माणसं मंदिरात कीर्तन म्हणून कीर्तनाला दिसली नाही. आणि म्हणून ज्ञानोबाने विचारलं बाबा नामदेव महाराजांच्या कीर्तनाला ही 4 माणसं रोज असतात आज दिसली नाही का नाही. तर त्याच्यातली जनाबाई ही दासी होती. म्हणजे दुसऱ्याच्या घरी फक्त धुनी भांडी एवढी व्यवस्था करण्याचं काम तिच्याकडे होतं. तिचं कुळ जात फक्त माहिती नाही. साधारणपणे सेवा करणं एवढी व्यवस्था. म्हणून जनाबाईला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. कानोपात्र ही वेश्या होती म्हणून तिला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. चोखोबारा हे त्यावेळच्या व्यवस्थेनुसार अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आले म्हणून चोखोबाराला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. आणि कबीर महाराज हे मुस्लिम होते म्हणून कबीर महाराज मंदिरामध्ये होते. कार्तिकी वारीवरती लाखोचा समाज आहे. रोजच्या चातुर्मासाच्या प्रवचनाला असणारी कीर्तन असणारी ही माणसं समोर दिसत नाही. ज्ञानोबाने निर्णय घेतला ज्या ज्ञानोबारायला त्यांच्या स्वतःच्या उपजीविकेची व्यवस्था करतात जगण्याकरता. कारण म्हणजे माझ्यापेक्षा ज्ञानोबाराय आमचे खांडगे सर छान सांगतात आता की त्यांना जगण्याचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यावेळच्या काळातल्या व्यवस्थेनं त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं तर तुम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य. त्या व्यवस्थेनं त्यांना गावाच्या बाहेर ठेवलेलं आहे. 16 वर्षाच्या मुलांना 9, 12, 16, 21 या वयोगटातल्या 40 भावंडांना त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घेऊन त्यांना बाहेर गावाच्या बाहेर ठेवलेलं आहे. त्यांच्यावर त्यांना बायकॉट केलेलं आहे. आणि अशा वेळेला ज्ञानोबाला विचार करतात की जर याना मंदिरामध्ये प्रवेश नसेल त्यामुळे जर यांना कीर्तनात येत नसेल तर याना जिथे प्रवेश आहे तिथे कीर्तन होईल. मंदिर सोडलं आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये त्या ठिकाणी कीर्तन झालं. ती परंपरा 750 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि ती परंपरा आजही पाळली जाते की आजही कार्तिक वारीच्या वेळची सगळी कीर्तनं ही मंदिरामध्ये मठात होत नाही. 5-5 हजार लोक बसतील एवढाले मठ पंढरपुरामध्ये आहेत परंतु कार्तिक वारीची कीर्तन मात्र आजही वाळवंटामध्ये होतात. का वाळवंटात होतात याचं कारण आहे ज्या पंचमहाभूतात भूतापासून आपलं शरीर बनले पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतापासून जर आपलं शरीर बनलं असेल तर या प्रकारचे हे जे 5 तत्व आहेत यांच्यामध्ये कुठे विषमता नाहीये. म्हणजे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एका बाजूला पुत्र पाणी पिते दुसऱ्या शेजारी तिथे ब्राह्मण बसून आपली संध्या करतो. पण ब्राह्मण म्हणू शकणार नाही की मी इथे पाण्यामध्ये इथे जर काठापासून पूजा करतोय संध्या करतोय तर ते पुत्र हातला म्हणून. कारण नदीच्या जवळ आपोपर हा भाव नाही. वायूच्या जवळ अग्नीच्या जवळ पृथ्वीच्या जवळ वृक्षांच्या जवळ हा आपोपर असा भाव नाही. याचा अर्थ आपल्याला शास्त्रानं पुराणानं काय सांगितलं हे कदाचित दुसऱ्या क्रमांकाला येईल. पहिल्यांदा आपल्याला निसर्गानं सांगितलंय की या जगामध्ये कोणी हे माझं हे तुझं असं नाहीये तर हे सगळ्यांच्या करता हे मोफत आहे. सगळ्यांच्या करता मोफत म्हणजे आज सगळ्यात अगोदर समतेचा संदेश मानवतेचा संदेश कोणी दिला तर तो निसर्गानं दिला आणि त्याचा परिणाम आज 750 वर्ष उलटून गेली की ज्ञानोबारायनं सुरू केलेली ही कीर्तनाची परंपरा आजही चंद्रभागेच्या वाळवंटात. कबीर महाराज वारीला यायचे म्हणजे ते तिथून काशीहून आळंदीला यायचे आणि आळंदीहून ज्ञानोबारायच्या बरोबर पंढरपूरला त्या ठिकाणी पायी जायचे. मग ते वारकरी परंपरेचा जो झेंडा असतो तो झेंडा गेरू रंगाचा असतो. म्हणजे सफेद वस्त्र त्याला गेरूचा रंग दिलेला आणि मग त्याची ती 2 टोपं एक भावाचं एक धर्माचं अशा पद्धतीने ते
झेंडा चालतो. पण कबीर महाराज तिथे यायचे, कबीर पंथाचा झेंडा सफेद रंगाचा असायचा. मग ते ज्ञानोबाच्या पालखीसोबत चालायचे. 1909 सालापर्यंत कोणी ना कोणीतरी कबीर पंथाचा माणूस काशीहून त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या पालखी सोहळ्यामध्ये दिंडीमध्ये सहभागी व्हायचे, जी आळंदी ते पंढरपूर. मग ते तिथे जात असताना शेवटला ज्या वेळेला जे 1909 आपल्या महाराष्ट्राच्या गॅझेटमध्ये त्याची नोंद आली की जे 8 वारकरी आले होते तिकडून काशीहून सहभागी होण्याकरता. आणि त्यांना असं दिसलं की बाबा पूर्वी शेकडो हजारो लोक यायचे, आज मात्र पाहिलं तर 8च लोक. याचा अर्थ पुढे परंपरा चालेल का नाही, टिकेल का नाही. पण त्याने जाताना म्हणजे सर या डॉक्टर साहेब डॉक्टर अजयजी नवले, डॉक्टर मनोजी मोरे, ही सगळे सर सगळ्यांचं स्वागत करतो. आदरणीय आमचे मार्गदर्शक बीपीए सर, ज्यांच्या माध्यमातून मला तांबोळे साहेबांनी संपर्क केला. ती जी परंपरा होती त्याने तो झेंडा जो आहे तो झेंडा तिथे ठेवला आणि ते नंतर काशीला निघून गेले. मग कबीरांचा असलेला जो ध्वज आहे तो ध्वजही पुन्हा सन्मान कबीरांची वारी खंडन झाली पाहिजे. मग तो ध्वज त्या ठिकाणी अर्पण करायला म्हणजे याचे मालक जे आहेत पालखी सोहळ्याचे मालक, त्या मालकाने तो ध्वज जपून ठेवला. आणि आजही पालखी सोहळ्यामध्ये ज्या शेकडो दिंड्या असतात त्याच्यामध्ये क्रमवारी असते, दिंड्यांना नंबर असतात, नंबर प्रमाणात सगळं चालतं. तिथे पोलीस यंत्रणा जे असतात ना, पोलीस म्हणतात सगळ्यात चांगला बंदोबस्त वारीचा बंदोबस्त, काही त्रास नाही. आणि म्हणून 1 नंबर आणि 7 नंबरच्या दिंड्या पुढे 2 झाल्यामुळे मग 1 वर्ष ही 1 नंबरला चालते, ती 7 नंबरला चालते, दुसऱ्या वर्षी 7 नंबर आणि 1 नंबरला चालतात. त्यांच्या 4 बाकीच्या पताका भगव्या जरी असल्या म्हणजे गेरू रंगाच्या जरी असल्या तरी एक पताका त्याच्यामध्ये आजही सफेद रंगाची चालवली जाते. तर कबीर महाराजांचं प्रतीक म्हणून ती परंपरा आजही जोपासली गेलेली आहे. म्हणजे एकमेकाच्या धर्माचा जर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी आदर किंवा त्याचा सन्मान जर ठेवत गेलो, कारण आपल्या हातात तेवढंच, आपल्या हातात बाकीचं आपल्याला सगळं वाटतं, परंतु किती आपल्याला वाटत असलं तरी आपल्या सगळ्यांची शेवटची भावना अशी आहे की जग बदललं पाहिजे, गाव बदललं पाहिजे, देश बदलला पाहिजे, तालुका बदलला पाहिजे, घर बदललं पाहिजे, मी तसं राहिलं पाहिजे. या जगातल्या चांगल्या माणसांची यादी काढायला सांगितली होती. त्यावेळेला चांगल्या माणसांची यादी काढताना मला ते नाव आता आठवत नाही, गांधीवादी विचाराचे नेते होते जॉर्ज बर्नार्ड शॉ. त्यांना सांगितलं जगातल्या सगळ्यात चांगल्या माणसांची यादी तयार करा. त्यांनी जगातल्या सगळ्यात चांगल्या माणसांची यादी तयार केली. त्याच्यामध्ये गांधीजींचं नाव 2 नंबरला टाकलं. त्याला विचारलं गांधींच्या विचारानं मोठे झालात, मग गांधींचं नाव 2 नंबरला का बरं? 1 नंबरला कोणाचं नाव टाकणार? त्याने सांगितलं माझं. का बरं? त्याने सांगितलं या जगातला सगळ्यात चांगला माणूस मी आहे. त्याला विचार असं कसं काय? तुम्ही जर गांधीवादी, गांधींच्या विचारानं मोठे आहात, तुमचा आदर्श गांधी म्हणजे पहिले विचार तुमच्या समोर गांधींचा असला पाहिजे, दुसऱ्या नंबरला ठीक आहे तुम्ही. त्याने सांगितलं हे फक्त मी कबूल केलं आणि बाकीच्याने अजून कबूल केलेलं नाही. पण कुटुंब व्यवस्थेत आणि समाज व्यवस्थेत दोन्हीकडे आपल्याला असं वाटत असतं पण मी जो आहे ना, मी निर्दोष आहे, मी चांगला आहे, मी सदाचारी आहे, मी सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे, मी कोणाच्या बरोबर वाईट नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण आपल्या स्वतःचा धर्म, आपल्या स्वतःची परंपरा, आपल्या स्वतःचं शास्त्र पुराण हे सगळं सांभाळत असताना अन्य कोणाचे जगदुर तुकोबराय किती व्यापक आहे डॉक्टर साहेब, कोण्याही जीवाचा नगड मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आम्हाला जर त्या ईश्वराला प्रसन्न करायचं असेल, सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म माने सूत्र, या जगामध्ये त्या परमेश्वराला प्राप्त करण्याकरता, ईश्वराला प्राप्त करण्याकरताचं सूत्र आहे की माझ्यामुळे कोणाचं अंतःकरण दुखावलं जाणार नाही. आणि त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा आहे की इथे गाडगी मडके घडवणारा माणूस आमच्याकरता आदर्श ठरला, इथे सोनं घडवणारा माणूस, दागिने बनवणारा माणूस आदर्श ठरला, इथे कपडे शिवणारा आणि विकणारा माणूस आमच्याकरता आदर्श ठरला, इथे मेलेली जनावरं ओढून टाकण्याच्या काम त्याच्या वाट्याला तो माणूस आदर्श ठरला, ज्यानं कांदा मुळा भाजी पिकवली आणि विकली तो माणूस सुद्धा आमच्याकरता आदर्श ठरला. हाईट आहे. तुकोबारा म्हणतात उचलीचे काही नेणे भगवंत तिष्ठे भाव सोबत देखून या. तुमचं कर्म काय यापेक्षा तुमचं ते कर्म करताना तुमचं इंटेन्शन काय, तुमच्या मनाची भावना काय आहे, ती भावना महत्वाची आहे. आणि म्हणून गोरोबा काका
हे गाडगे मडके घडवण्याचं काम करत होते, पण ते ईश्वर भक्त ठरले. सावता महाराज हे भाजीपाला पिकवणे आणि विक्री हा त्यांचा व्यवसाय होता, पण मात्र त्या कामात देव त्यांची मदत करत होता. माळ्या सावत्याचा कुंकू लागे, नरहरी सोनारा घडू कुंकू लागे, कबीराच्या मागे शेले विणी, कबीर महाराजांचे शेले विणत होता. सज्जन कसाया विकू लागे मांस. शास्त्रानं मांस विकणं हा निषिद्ध कर्म सांगितलं. माझ्यापेक्षा अधिक चांगलं सांगते, मेलेल्या जनावरांचं मांस खाणे विकणे हे निषिद्ध कर्म सांगितलं शास्त्रानं. परंतु ते निषिद्ध कर्म करण्याकरता मदत कोण करत होता? देव करत. सज्जन कसाया विकू लागे मांस. मग निषिद्ध कर्म मांस विकण्याच्या कामाला मदत का देव करत होता? पांडुरंग यायचा, त्यांना ते माफ करू लागायचा, त्यांना ते कातड होऊ लागायचा. का करू लागत होता सज्जन कसायला? का बरं मदत करत होता? याचं कारण आहे, ते काम करताना त्यांचं इंटेन्शन, त्यांची जी मनाची भावना होती ही त्यांच्या अंतःकरणामध्ये, शरीर त्यांचं काम ते करत होतं आणि मन मात्र त्यांचं परमार्थ करत होतं, साधना करत होतं, उपासना करत होतं. आणि म्हणून त्या कामामध्ये देव त्यांना मदत करत होता. म्हणजे आमचं कर्म कोणतं आहे, त्या कर्माच्या वेळेला आमच्या मनातली भावना कोणती हे अत्यंत महत्त्वाचे. कर्म कोणताही जरी असला तरी आमच्यामुळे कोणाचं अंतःकरण दुखावलं जाणार नाही. हे विश्वची माझे घर. म्हणजे असं सांगितलं जातं की ज्ञानोबराच्या वेळच्या काळापर्यंत जाती व्यवस्थाच नव्हती, धर्म सुद्धा नव्हते, धर्म व्यवस्था सुद्धा नव्हती. मग इथे स्त्री पुरुष हा भाव आपल्या मनात आहे ना. निदान आपण सर्व धर्म समाजाचं हे करतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला स्त्री आणि पुरुष हा भाव तरी आपल्या मनात आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात की बाबा स्त्री पुरुष हा भावच नाही, इथे कोणीच नाही. यारे यारे लहानत्वर याती भलती, म्हणजे कोणत्याही जाती धर्मातला कोणी असला तरी भलती नारी नर कोणी कसं असला तरी त्या सगळ्यांना ईश्वर भक्ती करण्याचा अधिकार आहे, परमार्थ साधण्याचा अधिकार आहे. फक्त त्यांची परमार्थ करतानाची भूमिका जी आहे ती भूमिका मात्र कशी असली पाहिजे तर व्यापक, म्हणजे माझ्यामुळे कोणाचे अंतःकरण दुखावलं जाणार अशी असली पाहिजे. ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे, गाथा आहे, तुकोबराचा गाथा आहे, ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये हिंदू हा शब्द नाही आहे, गाथेमध्ये हिंदू हा शब्द नाही आहे. कुठं कोण भेटतोय सर? पांडुरंग शब्द नाही आहे, विठ्ठल हा शब्द नाही आहे. मध्ये मामासाहेब दांडेकर हे प्राचार्य होते. तसे असताना ते एकदा वसंत व्याख्यानमालेला व्याख्यान देण्याकरता गेले. मग ते सांगत होते की बाबा गाथा ज्ञानेश्वरी आपल्या हिंदू धर्माचे अभ्यासाचे ग्रंथ आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ईश्वराची ओळख होईल, त्याच्यामुळे तुम्हाला भक्ती परमार्थ साधना वगैरे वगैरे त्या पद्धतीने मार्गदर्शन करत होते. त्यावेळच्या काळातला बहुतरावर प्राचार्य आळंदीच्या वारकरी ब्रह्मचर्य आश्रमामध्ये राहणारा माणूस आणि कॉलेजचे प्राध्यापक होते, प्राचार्य होते. त्याला एका मुलानं त्या वसंत व्याख्यानमालेमध्ये गजेसर प्रश्न विचारला. तुम्ही जर म्हणता की हा ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ अभ्यासाचा ग्रंथ आहे, शास्त्राचा ग्रंथ आहे, पुराणाचा ग्रंथ आहे, तुम्हाला आत्मशांतीच्या करता, परमार्थ करता, साधना करण्याकरता मार्गदर्शक ग्रंथ आहे, तर मग याच्यामध्ये हिंदू शब्द नाही आणि मग हा तुमच्या धर्माची प्रस्तावना करणारा प्रस्तावना असा ग्रंथ कसं का? त्यावेळेला मामासाहेबांनी उत्तर फार छान आहे. ते म्हणतात ज्ञानोबराची भावना काय होती की विश्वची माझे घर ही भावना त्यांची. म्हणजे आपण तर देशापुरता विचार करतो, धर्मापुरता विचार करतो. ज्ञानोबा म्हणतात त्याच्यामध्ये जर विठ्ठल शब्द असला, त्याच्यात पांडुरंग शब्द असला, त्याच्यामध्ये जर हिंदू शब्द असला तर फक्त हिंदू लोकच त्याचा अभ्यास करतील. फक्त वारकऱ्यांसाठी ही ज्ञानेश्वरी फक्त माझीच आहे, त्याला मर्यादा येईल, लिमिटेशन येईल. आणि म्हणून त्याच्यामध्ये ज्ञानोबरानं हिंदू किंवा विठ्ठल, पांडुरंग, वारकरी असा कुठलाही शब्द न वापरता, रमाई कुठलाही शब्द त्याच्यामध्ये न वापरता या सगळ्यांनी त्याचा अभ्यास करावा. आणि हे संस्कृतातलं जे ज्ञान होतं, तुम्ही मगाशी सांगत होते की संस्कृतातलं ज्ञान होतं ते मर्यादित त्याच्या भाषेचा अभ्यास असणाऱ्या लोकांच्याच कामाचं होतं. आणि म्हणून तिरे संस्कृताची गहने तोडून शब्द सोपा आहे. जर त्याच्यातून काढून आपल्याला सगळ्यांना देण्याकरता जर आपण काढलं असेल तर हे खरोखर सगळ्यांच्याच कामाला यावं. मग त्याला जातीचा भेद त्याच्यामध्ये असू नये, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पंथाचा भेद असू नये. हे जर खरोखर सगळ्यांच्या कल्याणाला येण्याजोगं तत्त्वज्ञान असेल तर सगळ्यांपर्यंत पोहोचावं. म्हणून त्याला कुठल्याही जाती धर्माची मर्यादा त्याने ठेवली नाही. आणि त्याला हा प्रश्न ज्याने विचारला होता ना, तो ख्रिश्चन धर्माचा माणूस होता, जोसेफ नावाचा विद्यार्थी होता. त्याने प्रश्न विचारला होता. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की इकडे ज्ञानोबा आहे, त्या ठिकाणी आपल्याला संदेश देत आहे की सगळ्यांच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये जी भावना आहे ती सर्वांमध्ये यावेळी सर्वांपर्यंत पोहोचणारी अशा प्रकारची असावी. माझा वेळ माझ्याकडे मर्यादित आहे, मला चतुर्वेदीजींचं ऐकायचं आहे. मी समारोपाकडे येतो.
आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श म्हणून मला असं वाटतं की जर प्रत्येक मुस्लिम माणसाच्या समोर भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम हे आपले आदर्श असले आणि प्रत्येक हिंदूच्या समोर स्वामी विवेकानंद हे जर आपले आदर्श असले आणि त्यांच्या विचारानं आपण कोण्याही जीवाचा न घडो मत्सर अशा भावनेतून जर आपण चाललो तर म्हणजे जीवाचा म्हणजे तिथे मनुष्याचा प्रश्न निर्माण होत नाही. तिथे किड्या मुक्यापासून उवा पिसा लेखा टेकडापासून रागासू मातीपासून वृक्षवली दगड मातीपासून सगळ्याचा विचार त्या ठिकाणी येतो. आणि मग हे जर आपल्या ठिकाणचे आपले आदर्श असले की जे सर्वमान्य आहेत, त्यांनी कोणाचाही भेद, कोणाला आपलं कोणाला परक ही भावना त्यांच्या मनामध्ये ठेवली नाही, हे जर असले, हे जर आमच्या सगळ्यांचे आदर्श आपल्या धर्माच्या ठिकाणी असले तर मला वाटतं येणाऱ्या काही काळामध्ये तरी आपल्याला हा मानवतेचा एकतेचा संदेश देण्याकरता एकत्र यावं लागणार. पण आपल्या सगळ्यांची अडचण अशी आहे, आपल्या म्हणजे मी त्याच्यात तुमच्या म्हटलं असो तर तुम्ही त्याच्यात आले असते, मी बोलणारा कुठेतरी वेगळा झालो असतो, परंतु आपल्या सगळ्यांची डॉक्टर साहेब अडचण अशी आहे की आपल्या सगळ्यांच्या समोर या उंचीचे आदर्श असतानाही आपल्याला दुर्दैवानं सोशल मीडियावर तात्पुरत्या स्वरूपाने जे येतात ना ते लोक आदर्श वाटतात, त्यांचे विचार पाठायला लागतात आणि मग त्याला इकडे तिकडे फॉरवर्ड कॉपी पेस्ट करणं, इकडे तिकडे पाठवणं, त्याच्यातून आपली ही जी वैश्विक शांतता आहे ती शांतता आपण भंग करण्याच्या मार्गावर मला असं वाटतं त्या ठिकाणी पोहोचतोय. भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम एक दिवस वृंदावनला गोपाळ कृष्णाच्या दर्शनाकरता, ते मंदिर खासगी मालकीचं मंदिर आहे, ते काही सार्वजनिक ट्रस्ट नाही. तिथे अशी काळानुरूप व्यवस्था केलेली आहे की काही काळ हे मंदिर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 8 वाजता उघडतं आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे मंदिर 8:30 वाजता उघडतं. मग उत्तरेमध्ये अशा प्रकारची पद्धत आहे की देवाला रात्रीच्या वेळेला झोपवलेलं आहे आणि आता सकाळी त्या देवाला उठवायचं. त्यांनी माहिती घेतली राष्ट्रपती कार्यालयाला आणि मग ते तिथे येऊन पोचले, ते आले आणि मग ते तिथे आल्यानंतर असं झालं की उद्यापासून मंदिर 8:30 वाजता उघडणार होतं आणि आज मात्र ते मंदिर उघडण्याची वेळ ही उद्यापासून ते मंदिर 8 वाजता उघडणार होतं आणि आज मात्र ते मंदिर 8:30 वाजता उघडणार होतं. अशा एका दिवसाच्या अगोदर त्या पण त्या मंदिराचे जे पुजारी होते गोस्वामी राष्ट्रपती महोदय आलेले, त्यांनी त्याला विनंती केली की तुम्ही 8:15 वाजता आलेला, 8:30 वाजता मंदिर उघडण्याची वेळ आहे, तर मग उघडू का एक तुमच्यासाठी उद्याच्या ऐवजी आज आपण ते मंदिर मी उघडतो, म्हणजे लालाला उठवतो, थोडक्यात मी देवाला 8:15 वाजता उठवू का? त्यावेळेला भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं नाही, लाला 8:30 वाजताच उठणार, आपण 15 मिनिटं त्याच्यासाठी थांबणार. कशासाठी सांगतो मी? 2 विरोधी गोष्टी सांगितल्या. एका बाजूला कबीर महाराजांची परंपरा वारकरी संप्रदायानं आजपर्यंत 750 वर्ष जपलेली आहे, दुसऱ्या बाजूला भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम हे आजही त्या ठिकाणी मी राष्ट्रपती पदावर जरी असलो तरीसुद्धा मात्र माझ्यासाठी देव किंवा त्याची जी भावना आहे त्याच्या सोबतच्या सगळ्यांची ही भावना महत्त्वाची आहे. आणि म्हणून जो संत महाराजांनी संदेश दिलेला आहे की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर परम सर्वेश्वर पूजनाचे, हा संदेश आपल्याला दोन्ही बाजूला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अलीकडच्या काळात असं सांगितलं जात आहे की बाबा हा धर्म चांगला नाही, तो धर्म चांगला नाही, हा विचार चांगला नाही, तो विचार चांगला नाही. ते जुन्या काळात ते गुरुजी सांगायचे की आपली रेष मोठी केली पाहिजे, त्याच्यासाठी दुसऱ्याची पुसली म्हणजेच आपली मोठी होते असं नाही, तर आपली जेवढी आपल्याला मोठी करता येईल तेवढी आपण मोठी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे लोक सांगतात की बाबा हा धर्म असा नाही, तो धर्म तसा नाही, हा चांगला नाही, तो वाईट आहे, ही जात वाईट आहे, ही जात चांगली आहे. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक संदेश पोहोचलेला आहे, विशेष करून म्हणजे सर जी गरीब माणसं किंवा थोडीशी परिस्थितीनं गरीब आहे, अंतर्गतानं कोणी गरीब नसतो, ती माणसं म्हणतात की पैसा वाईट आहे. साधारणपणे असा एक संकल्प असतो की काय की पैसा वाईट आहे, पैसा असा एक संदेश जुना आपल्याकडे रूढ झालेला आहे. मला थोडं समजावून सांगा, पैसा चांगला आहे का पैसा वाईट आहे? पैसा फक्त एकच वाक्यात उत्तर, चांगला का वाईट? पैसा चांगला का वाईट? पैसा चांगला का वाईट? पैसा चांगला आणि पैसा वाईट नाहीये, तो पैसा कोणाच्या हातात आहे त्याच्यावर तो चांगला का वाईट हे ठरतं. मला असं वाटतं
धर्म कोणता चांगला आणि वाईट नाही आहे, त्या धर्माला धारण करणारे जे आहेत ना त्याच्यावर ठरतं तो धर्म चांगला आहे का वाईट आहे. आणि म्हणून बनकर साहेब इथे बसलेले, डॉक्टर साहेब बसलेले, म्हणजे सगळ्याच पक्षाचे लोक इथे बसलेले. मी इथे तालुक्याचं, जिल्ह्याचं किंवा राज्याचं, देशाचं अशा त्याला काही कुठली मर्यादा ठेवत नाही, पण विशेष करून इथं आपल्या अकोल्यामध्ये चा विचार घेऊन बोलत नाही. परंतु मला असं वाटतं सगळ्या राजकीय व्यवस्थेकडून आता हा धर्म चांगला तो धर्म वाईट याच्यापेक्षा मौलानाजी आपल्या सगळ्यांची जबाबदारी विशेष आहे. इथे आपण जे जेवढे सगळे मौलाना इथे समोर बसलेले आहेत, आपण आपल्या आपल्या धर्माचे प्रचारक आहोत, आपल्या धर्माचे रक्षक आहोत. तरी जबाबदारी आता आपली आहे की धर्म म्हणजे अशी काही दाखवायची वस्तू नाही. माईक म्हटलं की हा दाखवता येतो, कॅमेरा म्हटलं की तो दाखवता येतो, टोपी म्हटलं की दाखवता येतो. धर्म म्हटलं की असं काय दाखवणार? दाखवला तर तो ग्रंथ आहे, तो त्याचं एक अंग आहे, तो त्याचं एक अंग आहे. हाती पाहिला तर एकाने शेपूट पाहिलं, सगळ्यांच्या वेळेला पट्टी बांधली. एकाने पाहिलं तर शेपटीसारखा म्हणजे झाडूसारखा हाती आहे, खाली पाहिलं तर पायाला हात लावला म्हणजे खांबासारखा हाती आहे, सोंडेला हात लावला तर म्हणजे काहीतरी लांब नजर मोठ्या पायपासारखा हाती आहे, कानाला हात लावला म्हणजे सुपासारखा हाती आहे. सगळ्यांच्या पट्ट्या सोडल्यावर पाहिलं तरी हाती त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळाच होता. म्हणून एका एका ग्रंथानं, एका एका चिंतकानं, एका एका अभ्यासकानं त्याच्या अंगानं मांडलेला आहे. आणि ऍक्च्युअल हत्ती जो आहे तो हत्ती मात्र काहीतरी वेगळाच आहे. तो सगळा हत्ती आपल्याला सगळ्यांना अभ्यासायचा आणि आपल्याला त्या प्रकारचे जे धर्माचं चित्र आहे ते नंतरच्या पिढ्यांपर्यंत आपल्याला द्यायचं आहे. मला असं वाटतं ज्या दिवशी या धर्माचा प्रचार प्रसार फक्त सोशल मीडियावर इकडून तिकडून आलेल्या लोकांच्या मधून त्या ठिकाणी थांबेल आणि मग तो खऱ्या अर्थानं जो शास्त्रामध्ये आणि पुराणामध्ये सांगितला आहे तशा प्रकारचा धर्म जर आपल्या सगळ्यांच्या समोर आणि व्यवस्थेच्या समोर त्या ठिकाणी जाईल तर निश्चितपणानं खरा जो धर्म त्या ठिकाणी आहे त्या धर्माचं स्वरूप लोकांपर्यंत पोहोचेल अशा प्रकारची भावना या निमित्ताने व्यक्त करतो. म्हणजे अभंग आणि प्रमाण खूप आहेत, परंतु आपल्या सगळ्यांच्या करता म्हणून फक्त एक जी भावना माझ्या मनामध्ये आहे त्या भावनेचं एक शेवटचं गीत होतं. तर ते मला सापडत नाही, सापडलं तर मी थोड्या वेळात तुमच्यासमोर सांगेन की हा देश माझा त्याची भान जरासे राहू द्या. जसं सेनापती बापटांचं ते गीत आहे पण समारोपामध्ये ते म्हणून आणि त्याचा मग या सगळ्याचा समारोप करतो. मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. का म्हणजे माझ्या मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या व्यासपीठावर बोलतोय, परंतु एरवीची जी माझी कीर्तन प्रवचन असतात ती पण याच प्रकाराची या विचाराची असतात. मला आपल्याला सांगायला अभिमान वाटेल आणि आपण सगळे अकोल्यामध्ये राहता नाही, सगळे एकमेकाचा अतिशय सन्मानपूर्वक त्या ठिकाणी आपण सगळे राहत आहोत. हे अशा प्रकारचं जे वातावरण आहे हे वातावरण आपण अशाच प्रकारे वृद्धिंगत करू आणि येणाऱ्या काळातल्या लोकांनी सर्वधर्म समभावाचा संदेश हा अकोल्यातून घ्यावा अशा प्रकारचा एक वेगळा संदेश आपण याच्यातून मला असं वाटतं आपण देऊ शकतो. तेच आपल्या हातात आहे. तसंही व्यक्तिगत जीवनामध्ये आपण सगळे एकमेकाच्या सोबत आहोत. आपण राजकीय सामाजिक क्षेत्रात आपण सगळे रोज एकमेकाच्या सोबत आहोत आणि म्हणून तर व्यक्तिगत जीवन जगताना एकमेकाच्या सुखदुःखात जाताना जर आपण जात धर्म पाहत नसलो तर मग सार्वजनिक जीवन जगताना आपण त्या प्रकारच्या जात धर्माचा विचार मनामध्ये घेऊ नये. मग कसं आहे, आमचे वडील वारले त्याला 22 वर्ष पूर्ण झाले. 2001ला आपले रमेश अण्णांना खांडगे सरांना त्यांचा परिचय होता. रमेश अण्णांना खांडगे सरांना त्यांचा परिचय होता. त्याला 22 वर्ष झाले गेले. आपल्या सुंबार आरोग्य साहेबांचे, सावंत साहेबांचे, प्रमोदांचे जवळचे मित्र होते. मग ते आपल्याला माहिती असेल, यांना माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये अशी प्रथा आहे की आपले वडील पितर गेले तर त्यांचा प्रतिनिधी म्हणून ठराविक सणांच्या दिवशी त्या वडिलांचा प्रतिनिधी म्हणून पितर म्हणून कुणीतरी एक प्रतिनिधी बाहेरच्या कुटुंबातला परिवारातला जेवण करण्याकरता आपण बोलवतो आणि तो त्या माणसाला पितर म्हणून आपले वडील म्हणून त्यांना जेवण द्यायचं आणि ते जेवण दिलं की मग तिथून पुढे बाकीच्या सगळ्या लोकांनी जेवण करायचं तर त्यांच्यासोबत जेवण करायचं. अशा प्रकारचे प्रघात गेली 22 वर्ष आमच्या घरामध्ये 22-23 पेक्षा अधिक म्हणजे ते होते त्याही वेळेला आणि आताही आमच्या घरामध्ये कधीही जेव्हा वरण पुरण होईल
त्यावेळेला आमचे मित्र असतात पिंपरी पडला सुगावचे, त्यांना माहिती आहे पाकिस्तानी कार्यक्रमामध्ये नोकरीला, ते आमच्या घरामध्ये आमच्या वडिलांचे प्रतिनिधी म्हणून आमच्या सोबत त्या ठिकाणी जेवायला असतात. म्हणजे आमच्या वडिलांचे पितर म्हणून आम्ही जेवायला ते असतात, कारण ते गेल्या 2-3 पिढ्यांचा तो सगळा संपर्क आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना बोलवताना किंवा जेवण करताना त्यांच्या मनामध्ये असा कधी विचार नसतो की बाबा मी हिंदूच्या घरात झालेलो आहे, की आमच्याही मनामध्ये कधी असा भाव नसतो की आम्ही कोणीतरी मुस्लिम माणसाला बोलवतोय. त्याचं कारण काय, तर व्यक्तिगत आपण सगळ्यांच्या मनामध्ये या प्रकारच्या जातीपातीचा विचार व्यक्तिगत सुखदुःखामध्ये नसतोच. फक्त हा विचार कुठे निर्माण होतो, तो सार्वजनिक व्यवस्थेमध्ये गेल्यावर निर्माण होतो. आपण त्या सगळ्या गोष्टी जपूया. मागच्या 30-40 माझ्या 15 वर्षाच्या प्रवासामध्ये आजही मला कुठेही जाऊन पुन्हा यायचं असलं, रात्रीचंच गाडी जाऊन पुन्हा यायचं असलं तर अगदी कारखान्याची रजा टाकून डॉक्टर साहेब ते माझ्यासोबत चालक म्हणून येतात. माझ्याकडे मोटरसायकल नव्हती त्यावेळेला, त्यांच्याकडे सेकंड हँड मोटरसायकल स्प्लेंडर, त्याच्यावर मोठ्या अक्षरात 786 आणि KGN दिलेलं, ही गाडी योग्य चित्राला जायची. ते मला त्यावेळेला पेट्रोल टाकायचे, रिझर्व लागणार नाही जाऊन इकडे, एवढी काळजी त्यावेळेपासून ते घेत होते. त्यामुळे ते संबंध आजही आमच्या बरोबर कशा प्रकारे प्रेमानं आदरणं आहे. मला हे सांगण्याची भूमिका तीच आहे की व्यक्तिगत जीवनात आपण सगळे एकमेकाच्या सोबत आहोत, तर सार्वजनिक जीवनामध्ये धर्म म्हणून सुद्धा आपण एकमेकाच्या धर्माचा संप्रदायाचा आदर करू अशी भावना व्यक्त करतो. त्या ठिकाणी बोलवलं त्याच्याबद्दल संयोजकांना मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि माझ्या सगळ्याचा जो समारोप आहे त्या समारोपामध्ये सेनापती कापड यांचं एक गीत आहे. त्या गीत मी फक्त पुढे म्हणतो, तुम्ही ऐका. शेवटचं त्याचं हे म्हणतो, 1-अर्ध्या मिनिटाचं आहे. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव आपुली माणुसकीची नाती. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, तरी अभंग असू द्या सदैव आपुली माणुसकीची नाती. त्या सर्व दूर डलकारी हुंकारी एक तुतारी, संदेह रोषचे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. अशा पद्धतीने डॉक्टर साहेबांचं पण स्वागत करतो, चौधरी साहेबांनी त्यांचे स्वागत करतो. मुनकर साहेबांना विशेष धन्यवाद देतो की त्यांनी हे सगळं करण्याकरता या ट्रस्टचे सहसंयोजक आहेत आणि त्यांनी आणि फारुकी साहेबांनी विशेष प्रयत्नपूर्वक अशा प्रकारची त्या ठिकाणी संयोजन केलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. त्याकरता मला योग्य त्याचं समजलं, मी काही तोडकं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी मगाशीच सांगितलं की त्यांचं चतुर्वेदी पाहिल्याबरोबरच मी निमापंचर झालो आणि म्हणून त्यांचं ऐकायचं आहे. मला पुढे मुरबाडला जायचं आहे, परंतु मी त्यांचं ऐकतो, मला 7पर्यंत तिथे पोहोचायचं आहे. त्यांचं थोडंसं ऐकून मग मी रजा घेतो. थोडा जास्त वेळ घेतला त्याबद्दल मी आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.